आता का तोंड पाडून बसलाय हो? काय गरज होती हो तुम्हाला तुमच्या भावाला पैसे मागायचे? अगं मी तरी कशाला मागायचोय ग? मी आपल्या पोरांच्या शिक्षणासाठीच मागितलं त्यांना. अगं त्याची पोरं एवढी भारीतल्या शाळेमध्ये शिकतात आहे, म्हणलं आपली बी मोठ्या शाळेत घालावात, मग त्यासाठीच मागितलं होतं बघ. मग दिलं का तुम्हाला तुमच्या भावाने पैसे? किती माणसात त्यांनी तुमचा अपमान केला. 1000 वेळा सांगितले तुम्हाला पुन्हा पैसे हात पसरत जाऊ नका, पण ह्या बाबाची सवय जात नाही. घेतला का नाही तुमचा अपमान करून? हा बरोबर आहे तुझं, त्याची पोरं मोठ्या शाळेत शिकतात का नाही, तशीच माझी पोरं सुद्धा मोठ्या शाळेत शिकावात असं मला वाटतं. पण एवढ्या मोठ्या शाळेमध्ये शिकवायला आपल्याकडे पैसे आहेत का? म्हणूनच तर त्याला पैसे मागितले त्यांनी. अहो तुम्हाला कोण म्हणलं शिक्षणासाठी पैसे लागतात? अहो आपण आपली पोरं जिल्हा परिषद शाळेत शिकवूया. तिथं मोफत गणवेश आहे, तिथं पोषण आहार मोफत आहे, तिथं पाठ्यपुस्तकं मोफत आहे. अहो एवढंच काय, त्यांना पायात घालायला शू सुद्धा मोफत आहे. मग एवढं मोफत असताना काय गरज होती तुम्ही त्यांना पैसे मागायची? अहो मला बी माहित आहे आपली परिस्थिती खराब आहे, मग मी काय करते, लोकांची इथं धुणी भांडी करायला जाते, जमलं तर त्यांची पोरं पण सांभाळायला जाते. होईल एवढी तुम्हाला पैशाची मदत करते, पण तुम्ही असं कोणा पुढे हात पसरू नका हो. आणि तिथं तुमचा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही.